महादेव श्रीराम माने आरणवाडी. आता ही कोणती व्हरायटी? दबंग. डबर. किती भाव लागला तुम्हाला सुरुवातीपासून? सुरुवातीला लागला एक 50 रुपये. 50 रुपये. हा. काही तोड्याला पुन्हा 1-2 तोड्याला 60 रुपये लागला आणि पुन्हा शेवटच्या तोड्याला 40 लागला. बरं, आता हे बाजार भाव जे समजा अचानक आता घसरले त्याचं म्हणजे काय कारण असू शकते? त्याचं कारण म्हणजे आता माल बेळगाव साईड चालू झाली ती का 2 लाख खर्च झाला, 6 लाख रुपये झाले, ते 2 लाख खर्च झाला, 4 लाख रुपये राहिले. बरं, थोडी झाली. 5-6 तोडे तर 10 टन निघाला. 10 टन माल निघाला. 10 टन माल निघालाय. आणि हे एक 4-5 टनाचा तोडा होतो. आता 4-5 टॉनिक फवारायचं. फवारणी केल्याशिवाय तर काही होतच नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत. गावाचं नाव आहे आरणवाडी, तालुका धारूर, जिल्हा बीड. आज आपण एक प्रगतशील शेतकरी जे बऱ्याच वर्षापासून भाजीपाला पिकाचं उत्पादन घेतात, अतिशय मेहनतीने ते उत्पन्न घेत असतात, त्यांच्याकडे भरपूर असा अनुभव आहे. वास्तविक आपण माहिती जाणून घेऊयात. त्यांचा हा मिरचीचा प्लॉट आहे, त्यामध्ये त्यांनी पपई देखील लावलेली आहे. संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर नमस्कार सर. नमस्कार. नाव सांगा सर्वप्रथम. महादेव श्रीराम माने आरणवाडी. बरोबर. आता हे जे मिरचीचा इथं प्लॉट दिसतोय तुमचा, हे किती क्षेत्र आहे टोटल? 1 एकर. 1 एकर आहे का? बरोबर. आता ही कोणती व्हरायटी? दबंग. बरं, या व्हरायटीची काय खासियत आहे? चांगली व्हरायटी. हे पीक चांगलं आहे, याला माल जास्त निघतोय. माल जास्त निघतोय का? बरोबर. आता एक सुरुवातीपासून सांगा. आता समजा हे जे तुम्ही रोप आणलं समजा मिरचीचं, तर रोप आणताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे? समजा रोप आणलं, ह्याला गोगल गायसाठी त्या कांडीचं औषध टाकावं लागतं, ते गोगल गायचं. पुन्हा नंतर त्याला पुन्हा फवारण्या करायच्या. बरोबर. आता रोप आणल्याच्या नंतर आता समजा आपण लागवड केली त्याच्यानंतर आता ह्याचं सुरुवातीपासून समजा याचं जे खत व्यवस्थापन आहे, वॉटर सोल्युबल खत असतील किंवा हे असेल बेसल डोस, अगोदर बेसल डोस टाकला, पुन्हा मल्चिंग केली, त्याच्यानंतर पुन्हा रोप लावलं, त्याच्यानंतर पुन्हा वॉटर सोल्युबल खत सोडले. 1261 1340 13 बरं, आता एक सर्वसामान्य शेतकऱ्याला पडणारा प्रश्न आहे. आता जे मिरची उत्पादक शेतकरी, त्यांच्या प्लॉटवर व्हायरस जो आहे, त्या व्हायरसमुळे पूर्ण प्लॉट त्यांचे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. परंतु तुमचा प्लॉट बी चांगला आहे अजून, आणि माल पण भरपूर आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे तुम्ही याचं नियंत्रण कसं केलं व्हायरसचं? व्हायरसला औषध थ्रिप्सची जास्त फवारणी घ्यावी लागते. असं का? बरं, त्याला कोणत्या स्टेजला घ्यायला पाहिजे? असं काही टेप बाय टेपच फवारावं लागतं त्याला. थ्रिप्सचं पुन्हा टॉनिक, बुरशीनाशक. बरोबर. आणि त्याच्यानंतर आता समजा एखाद्या शेतकऱ्याचा प्लॉट आहे, समजा व्हायरसमुळं जर समजा काही शेतकरी प्लॉट सोडूनच देतात, तसं समजा तुम्ही त्याचं म्हणजे कसं काय सांगता त्या शेतकऱ्याला कसं नियंत्रण करायचं? नियंत्रण म्हणजे त्याला थ्रिप्सच्या फवारण्या करायच्या, टॉनिक फवारायचं. फवारणी केल्याशिवाय तर काही होतच नाही. बरोबर. आता त्याच्यानंतर मला एक सांगा. आता समजा जे हा मिरची समजा आता हे किती दिवसाचा प्लॉट आहे तुमचा? हे आता ह्याला झाले 5 महिने झाले. 5 महिने झालेत का? बरोबर. किती दिवसाला तोडा सुरू होतो पहिला ह्याचा? समजा पहिला तोडा चालू व्हायला लागते 2.5 महिने. 2.5 महिन्याला सुरू होते. आता किती तोडे झाले सध्या तुमचे? आमचे झाले तर म्हणजे पुन्हा 15-15 दिवसाला तोडा येतो. 5-6 तोडे झाले. 5-6 तोडे झाले. 5-6 तोडे तर 10 टन निघाला. 10 टन माल निघाला. 10 टन माल निघालाय. आणि हे एक 4-5 टनाचा तोडा होतो. आता 4-5 टनाचा तोडा सध्या होतो. बरोबर. आता समजा जे मिरचीचा भाव आहे बरं का, त्या हा विषय समजा महत्वाचा प्रत्येक शेतकऱ्यासाठी असतोच. जे आता तुमचे म्हणजे 10 टनापर्यंत माल तुटलेला आहे बरं का, तर किती भाव लागला तुम्हाला सुरुवातीपासून? सुरुवातीला लागला एक 50 रुपये. 50 रुपये. काही तोड्याला पुन्हा 1-2 तोड्याला 60 रुपये लागला, आणि पुन्हा शेवटच्या तोड्याला 40 लागला. आता शेवटच्या तोड्याला 40 लागला. बरोबर. आता समजा हे 1 एकर क्षेत्र आहे, आता तुम्हाला ह्याला किती खर्च आला टोटल? खर्च ह्याला बराबर 2 लाख रुपये खर्च झाला. 2 लाख रुपये खर्च झाला. 2 लाख. ते पपई आहे मध्ये, पपईचं रोप आलं, त्याचे सगळंच आलं. मग पपईची फवारण्या, खाते सोडणे, असं आहे का सगळं? बरं, 2 लाख खर्च हा म्हणजे भरपूर जास्त खर्च आहे. मग कशामध्ये जास्त खर्च होतो? जास्त औषधाला, खताला, वॉटर सोल्युबल खताला. बरोबर आहे. बरं, आता ह्याला समजा खर्च आपण कमी बी करायचा म्हणून नाही, एवढा खर्च केला तर एवढा माल बी निघणं शक्य निघतच नाही. माल निघत नाही, कारण ह्या गावात जास्त भिजट रान असले, मग थ्रिप्स जास्त. आणि किती टोटल तुम्हाला म्हणजे याचं नफा राहिला? आता त्याचे 4 लाख रुपये नफा राहिला. 2 लाख खर्च झाला, 6 लाख रुपये झाले, ते 2 लाख खर्च झाला, 4 लाख रुपये राहिले. बरोबर आहे. म्हणजे खर्च बऱ्यापैकी मिरचीला आहे. बरं, आता हे बाजार भाव जे समजा अचानक आता घसरले त्याचं म्हणजे काय कारण असू शकते? त्याचं कारण म्हणजे आता माल बेळगाव साईड चालू झाली, ती का बेळगावचा माल आलाय, म्हणजे बाजारात आवक जास्त झाली, त्याच्यामुळे मालाचे भाव घसरले. बरोबर आहे. बरं, खातं व्यतिरिक्त ड्रिप वॉटर अजून काही तुम्ही ऍडिशनल सोडलेले? सोडले, कॅल्शियम बोरॉन सोडले.
बरं आता ही मिरची आहे, आता समजा याचं जर काही आता जशी म्हणजे हिची लांबी काही ठिकाणी आपल्याला आखूड मिरच्या पाहायला भेटतात, परंतु तुमच्या ज्या मिरच्या आहेत, त्याबरोबर आपल्याला लांबट आहेत, साईजला पण चांगल्या आहेत, आकर्षक एकदम देखणे आहेत. तर तुम्ही काय म्हणजे नियोजन केलेलं आहे विशेष? त्याला कॅल्शियम बोरॉन सोडलेलं आहे जास्त. पुन्हा मिरची लांबायचं एक खात आहे ते एक दुकानदाराने दिलेलं आहे, ते एक खात मिरची लांबायचं आणलेले, औषध सोडले, असं फवारलेले मिरची लांबायचे. बरोबर आहे. म्हणजे मिरची जी लांबट होती ती कॅल्शियम बोरॉनचं प्रमाण कमी असल्यामुळे आपल्याला पाहायला मिळते समजा. बरोबर. अजून याच्यानंतर जी समजा याच्यानंतर ही शेतकऱ्याला जी मेहनत करावी लागते ती कशा पद्धतीनं सध्या वाढत चाललेली मिरची याच्यामध्ये काय मेहनत घ्यावं लागते? मेहनत दुसरं काय नाही, पाण्याचं नियोजन, खताचं, फवारणीचं नियोजन सगळं म्हणजे ह्याच्या कंट्रोल मध्ये ठेवूनच करावं लागते. बरोबर. बरं, आता तुम्ही सगळी माहिती सांगितली व्यवस्थित. आता समजा जे शेतकरी नवीन मिरची लावणार आहेत इथून पुढं, तर त्यांना काय सांगता तुमच्या अनुभवातून, काय चुका टाळायला पाहिजे त्यांनी? चुका म्हणजे मल्चिंग करायच्या अगोदर ते गोगलगाईचं औषध टाकायचं, बरोबर, कांड्या, त्याच्यानंतर पुन्हा बेसळ डोस टाकायचा, त्याच्यानंतर पुन्हा मल्चिंग करायचं, पुन्हा त्याच्यानंतर रोप लावायचं, त्याच्यानंतर पुन्हा ह्युमिक ऍसिड सोडायचं, बरोबर, त्याच्यानंतर पुन्हा बुरशीनाशकची फवारणी करायची, बरोबर, त्याच्यानंतर पुन्हा थ्रिप्सची फवारणी करायची, बरोबर, पुन्हा टॉनिक फवारायची, ते मिसळून टॉनिक फवारायची. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीनं नियोजन केलं तर बऱ्यापैकी त्या प्लॉट येतो चांगला. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहिलं की कशा पद्धतीनं त्यांनी नियोजनबद्ध हा मिरचीचा प्लॉट आणलेला आहे. माल देखील खूप जास्त प्रमाणात इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. भाव जरी थोडाफार कमी असला तर त्यांच्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी माल आणलेला आहे, ज्याच्यामुळे त्यांना थोडाफार त्यामध्ये नफा देखील राहिलेला आहे. तर धन्यवाद सर, तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल.